श्री स्वामी समर्थ. येत्या 25 ऑगस्ट 2026ला भूम प्रदोष आहे आणि त्यात चालला आहे श्रावण महिना. श्रावण महिन्यामधला प्रदोष तर भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी खूप चांगला दिवस आहे. प्रदोष हा भगवान शिवाला खूप प्रसन्न आहे. त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही केलेली उपासना, सेवा भगवान लवकर मान्य करतात आणि लवकर बोलताना तुमची जी इच्छित मनोकामना ती नक्की पूर्ण होईल. मग ती कोणती मनोकामना असेल ती नक्की इच्छित मनोकामना पूर्ण होईल. फक्त भगवान शिवांची मनापासून उपासना आणि सेवा करायची. ही जर तुम्ही केली तर नक्की तुम्हाला लवकरात लवकर त्याचं फळ भेटेल. कारण की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आपल्या ध्यान अवस्थेत निघून भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे ह्या दिवशी आपण बोलतो ना सेवा करायची. मग आपल्याला करायचं काय? ज्यांना सकाळी जमेल त्यांनी सकाळी, ज्यांना जमेल त्यांनी प्रदोष काळामध्ये शिव मंदिरात नक्की जावं. पिंडीवर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे, नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुम्हाला बेलपत्र वाहा, तिथे नैवेद्य म्हणून दही भाताचा नैवेद्य तुम्ही अर्पण करा आणि तिथे बसूनच ओम नमः शिवाय कमीत कमी 108 वेळा 11 माळी तरी जप करा. तिथे बसूनच करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी संध्याकाळीच जावं प्रदोष काळामध्ये, कारण हे प्रदोष व्रत आहे त्यामुळे संध्याकाळी केलेलंच खूप छान असतं. पण ज्यांना पॉसिबल नाही आहे कामांमुळे वगैरे ते सकाळी गेले तरी चालेल. लवकर शुचिर्भूत वगैरे होऊन लवकर सकाळी मंदिरात गेलात 7 वाजता 6 वाजता तरी चालेल. ह्या दिवशी केलेली पूजा अर्चना भगवान शिवापर्यंत नक्की पोहोचते आणि त्याच्यासोबत एक तुपाचा दिवासुद्धा लावा भगवान शिवांच्या पिंडीसमोर. ही फक्त तुम्हाला छोटी सेवा करायची, काही वेगळं करायचं नाही. फक्त मनापासून उपासना करा आणि शक्य असेल त्या दिवशी दानधर्म, कोणाला गरीबाला खायला घाला. पैशाचं दान करू नका. कोणाला गरजू व्यक्तीला खायला घाला, काही घाला, तुमची इच्छा असेल तसं. हे नक्की करा. तुम्हाला नक्की त्याचं 100% फळ भेटेल. गाई असेल तिथं तर गाईला गूळ आणि चण्याची डाळ जरी दिली तरी चालेल. चारा हिरवा दिला तरी चालेल. तुम्ही शक्य असेल तेवढं गाईलाही दान केलं तरी चालेल. त्यामुळे ह्या दिवशी उपासना नक्की तुमची मनोकामना पूर्ण करेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.